स्वागत आहे आपलं आपल्या लोकप्रिय चॅनलवर ज्याचं नाव आहे शुभम ब्रॉडकास्टिंग। आजचा विषय आहे सिडको नवी मुंबई येथील घरांच्या लॉटरी संबंधीची माहिती। सर्वप्रथम व्हिडिओची पार्श्वभूमी पाहूया। महाराष्ट्र राज्य विद्युत सूत्रधारी कंपनीच्या वतीने 1 जानेवारी 2025 रोजी एक परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे। त्या परिपत्रकानुसार नवी मुंबई परिसरामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सिडकोचा मेगा प्रकल्प आहे 2024 असं त्याचं नाव आहे आणि परवडणारी घरे असं त्याचं ब्रीदवाक्य आहे। या योजनेमध्ये महावितरणच्या महापारेषणच्या महानिर्मितीच्या अधीनस्थ असणाऱ्या अधिकारी कर्मचारी अभियंत्यांनी लाभ घ्यावा त्यासाठी सर्वांना आवाहन करण्यात आलेलं आहे। जसं हे परिपत्रक सोशल मीडियावर व्हायरल झालं त्यानंतर अनेक कर्मचारी बांधवांनी या बाबतीतली इतर माहिती उपलब्ध करून देण्यासाठी विनंती केली। बहुसंख्येने आलेल्या डिमांडनुसार आजचा व्हिडिओ बनवत आहे। तर मित्रांनो, काही गोष्टी ठळकपणे या प्रकल्पाच्या बाबतीमध्ये आपण समजून घेऊया। यांचं नेमके लोकेशन्स काय काय आहे, कुठल्या ठिकाणी ती घरं आहेत, तर आपण अगोदर लोकेशन्स पाहूया। सिडकोच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार ही घरं तळोजा सेक्टर 28, तळोजा सेक्टर 39, खारघर बस डेपो, खारकोपर 2A म्हणून हा एक भाग आहे तिथं, खारकोपर 28 हा सुद्धा एक पार्ट आहे, कळंबोली बस डेपो, बामणडोंगरी, तळोजा सेक्टर 37, पनवेल वेस्ट बस टर्मिनस, खारघर बस टर्मिनस, मानसरोवर रेल्वे स्टेशन, खंडेश्वर रेल्वे स्टेशन, खारकोपर सेक्टर 16, वाशी ट्रक टर्मिनस, खारघर रेल्वे स्टेशन ही सध्याची लोकेशन्स आहेत की ज्या ठिकाणी सिडकोची ही या योजनेच्या अंतर्गत असलेली घरे उपलब्ध आहेत। आता या प्रत्येक लोकेशनच्या ठिकाणी 3 ते 4 वेगवेगळ्या प्रकाराच्या इन्कमवर डिपेंडेंट, इन्कमवर आधारित असणाऱ्या लोकांना अर्ज करता येणार आहे। तर त्यामध्ये खास करून LIG म्हणजे लोअर इन्कम ग्रुप, MIG म्हणजे मॅक्झिमम इन्कम ग्रुप आणि EWS हाही एक इन्कमचा प्रकार आहे। याच्यासोबतच जे केंद्र आणि राज्य सरकारचे त्या संबंधाचे जे नियम आहेत आरक्षणाच्या संबंधातील ते सर्वच्या सर्व नियम या ठिकाणी लागू आहेत। एकंदरीतच सिडको असेल, म्हाडा असेल किंवा विविध गृहनिर्माण संस्थांकडून जेव्हा असे प्रकल्प राबवले जातात तर त्या गृहनिर्माण संस्थेच्या अधिकृत वेबसाईट किंवा त्यांच्या ॲपवरती अर्जदाराला एकदा नोंदणी करायची असते। ती एकदा केलेली नोंदणी ही त्या गृहनिर्माण संस्थेचं कार्यक्षेत्र त्या असलेल्या संपूर्ण भागात विविध ठिकाणी कालांतराने होणाऱ्या नवनिर्मित सर्व गृहनिर्माण प्रकल्पांसाठी अर्ज करण्याला संधी मिळते। अगोदर त्यांच्या वेबसाईट किंवा ॲपवरती लॉग इन करणं बंधनकारक आहे। उदाहरण द्यायचं तर समजा महाराष्ट्रामध्ये म्हाडा नावाची एक संस्था आहे, तर म्हाडाचं एक ॲप येतं, त्या ॲपवरती जर आपण लॉग इन केलं, एकदा म्हाडाच्या ॲपवर लॉग इन केल्यानंतर त्या ॲपवरती महाराष्ट्रभरात म्हाडाकडून बांधण्यात येत असलेल्या सर्वच प्रकल्पांसाठी आपल्याला अर्ज करायला संधी मिळते। म्हणजे लॉग इन करणं एकदा गरजेचं आहे। सिडकोचंही तसंच आहे। सध्या महाराष्ट्रातील प्रकल्पांसाठी सिडकोला एकदा लॉग इन केलं तर मग ते सिडकोचा प्रोजेक्ट नागपूरमध्ये असू द्या, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, मुंबई, पुणे, नागपूर कुठेही जरी असला तरीही आपल्याला अर्ज करता येतो। एकंदरीत हा अर्ज करण्यासाठी लॉग इन असणं गरजेचं आहे। मग कोण कोण लॉग इन करू शकतो आणि ते कशा पद्धतीनं लॉग इन करता येईल याची आपण थोडक्यात माहिती घेऊया। तर ह्या सध्याच्या स्कीमसाठी माझे प्राधान्य सिडको होम खरेदीसाठी अर्जदाराने सादर करावयाची कागदपत्रे। तर या संबंधात काय काय कागदपत्र आपल्याकडे असली पाहिजे याची एक यादी सिडकोच्या वेबसाईटवर प्रकाशित झालेली आहे। ती यादी आपल्याला समोर दिसत असेल, आपण ती वाचून घेऊ शकता किंवा आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये ही यादी आपल्याला डाउनलोड करता येईल। तर अर्जदाराचे आधार कार्ड व आधारशी लिंक असणारा मोबाईल क्रमांक, याच्यासोबत अर्जदाराचे पॅन कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र,
माजी सैनिकांना त्यामध्ये सूट आहे. महाराष्ट्रातील कोणत्याही भागात 15 वर्ष वास्तव्य असावे असं रहिवासी प्रमाणपत्र बंधनकारक आहे. फक्त ते माजी सैनिक जर असतील तर त्यांना त्यामध्ये सूट आहे. याशिवाय काय लागतं तर मेल ID लागतो. त्यानंतर अलीकडचं एक छायाचित्र लागतं. उत्पन्नाचे पुरावे ज्यामध्ये मूलभूत वेतन प्लस महागाई भत्ता प्लस CAA आणि सर्व प्रकारचे भत्ते, मग त्यामध्ये वैद्यकीय, धुलाई, शिक्षण, प्रवास, कॅन्टीन याचार्य वगळता बेसिक विशेष भत्ते प्लस बोनस, ओव्हरटाईम याचा विचार केला जाईल. हे सगळे मिळून आपला इन्कम ठरतो आणि त्या इन्कमवर आधारित आपण त्या LIG किंवा MIG श्रेणीतल्या कुठल्या श्रेणीत बसतो ह्याचं मोजमाप होणार आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांचे आर्थिक वर्ष 2023-24चे आयकर रिटर्न ITR तपशील ते लागणार आहेत. त्यानंतर तहसीलदाराने दिलेले किमान 3 वर्षांचे आर्थिक उत्पन्न प्रमाणपत्र किंवा एम्प्लॉयरने दिलेले 12 महिन्याच्या वेतन पावत्या ज्यावरती टॅन आणि पॅन नमूद असा. सह अर्जदाराचे आधार कार्ड. सह अर्जदार म्हणजे नवरा असेल तर बायको सह अर्जदार ठरते आणि बायको असेल तर नवरा सह अर्जदार ठरते. किंवा दोघा तिघांनी एकत्रित घेत असेल तर ते त्याला पार्टनरशिप आपण म्हणतो. तर त्यांचं सुद्धा आधार कार्ड आणि पॅन कार्ड या ठिकाणी लागणार आहे. वरील सर्व आवश्यक कागदपत्रांसह फॉर्म A प्रतिज्ञापत्र. अर्जदार किंवा तिचा विवाहित मुले यांच्या भारतात पक्के घर नसलं पाहिजे, त्यांनाच हे घर मिळणार आहे. आता ह्याच्यामध्ये कसं आहे, ही सर्व प्रतिज्ञापत्राचा मॅटर हा आपल्याला या वेबसाईटवर डाउनलोड करता येणार आहे. तो डाउनलोड करायचा, प्रिंट केल्यानंतर त्याला भरायचं, सही करायची आणि पुन्हा अपलोड करायचं. या पद्धतीची ती सगळी अरेंजमेंट आहे. यासाठी कुठलाही प्रोफार्मा बाहेर मार्केटमध्ये किंवा कुठल्या DTP सेंटरवर शोधण्याची आपल्याला गरज नाही आहे. ही सगळी माहिती संविधानिक आहे. दिव्यांग जर असेल तर त्यासाठी काय आहे, गैरसंवैधानिकमध्ये काय आहे, प्रकल्पग्रस्त, APMC प्रमाणपत्र, मुंबई महानगर प्रदेशात राहणाऱ्या लोकांसाठी, ही सर्व माहिती मराठी भाषेमध्ये दिलेली आहे. ते आपण डाउनलोड करू शकता. त्यानंतर जी डॉक्युमेंट आपली आहेत त्या प्रत्येक डॉक्युमेंटची GPची PNG किंवा PDF स्वरूपात त्याची 2 MBच्या आत आपण फाईल तयार करून ठेवायची आहे आणि त्यानंतर आपण ती या मोबाईलवर आपल्या ॲपवरती डाउनलोड अपलोड आपल्याला करता येते. आता आपण लाईव्ह डेमो पाहणार आहोत. हे लाईव्ह डेमो वेबसाईटवरून घेतलेला आहे. सेम असंच आपल्याला प्लेस्टोरवरून ॲप डाउनलोड करूनही करता येते. एकापेक्षा अधिक ठिकाणी घरांसाठी जर आपल्याला अर्ज करायचा असेल एकाच रजिस्ट्रेशनमध्ये, परंतु त्या ठिकाणच्या तिथल्या त्या स्कीमसाठी असलेल्या वेगळ्या नंबरवरून आपल्याला पुन्हा पुन्हा अर्ज करायचा आहे. मोबाईल ॲपद्वारे सुद्धा करू शकतो. त्यासाठी प्लेस्टोरवरून सिडको हाऊसिंग किंवा सिडको होम्स लॉटरी हे ॲप डाउनलोड करावं. आजचं लाईव्ह डेमो RK प्रॉपर्टीज या यूट्यूब चॅनलच्या साहाय्यानं सौजन्यानं घेतलेलं आहे. तर मित्रांनो, जी काही सिडकोची लॉटरी आलेली आहे किंवा जे काही सिलेक्ट माय सिडको किंवा निवडा तुमच्या आवडीचे घर, जी काही योजना सिडकोने जाहीर केलेली आहे त्याचे आपण वेगवेगळ्या भागातून वेगवेगळे डिटेल्स पाहतोय, वेगवेगळा तपशील पाहतोय आणि जे काही घरांची संख्या आहे किंवा वाशी, खारघर किंवा इतर जे काही ठिकाण आहेत तेथील आपण घरांची माहिती पाहिलेली आहे. नेमकं एकत्रित घरी किती आहेत आणि त्यांचा कार्पेट एरिया किती आहे. पण नेमकं जे काही ऑनलाईन प्रक्रिया मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाचे टप्पे पार करावे लागणार आहे. त्यासाठी काही डॉक्युमेंट्स तुम्हाला असणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ पॅन कार्ड, तुमचं आधार कार्ड, तुमचे डोमिसाईल, तुमचं कास्ट सर्टिफिकेट, विशेष प्रवर्तन सर्टिफिकेट किंवा तुमच्या नाव बदलण्याचा दाखला असेल किंवा जे काही तुमचे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला देणं आवश्यक असणार आहे. याच्यामध्ये मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे 5 टप्प्यामध्ये तुम्हाला नोंदणी करायची आहे. आता या 5 टप्प्यामध्ये म्हणजे आता टप्पे कोणते आहेत असं जर तुम्ही मला विचारलं तर नक्कीच या 5 टप्प्यापैकी मित्रांनो पहिला टप्पा असणार आहे तुमचा मोबाईल क्रमांक तुम्हाला असणं आवश्यक आहे. त्याचं तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड तुम्हाला स्कॅन करून अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला स्वतःची म्हणजे पती आणि पत्नीची स्वाक्षरी करावी लागणार आहे. स्वाक्षरी करून ते जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला अपलोड करावे लागणार आहेत आणि त्याच्याशिवाय तुम्हाला विना परतावा शुल्क आहे 236 रुपये ते तुम्हाला भरावं लागणार आहे आणि त्यानंतर ऑनलाईन नोंदणी तुमची यशस्वी होणार आहे. आता सगळे टप्पे आपण प्रत्येक टप्प्यामध्ये काय काय बाबी आहेत आणि टप्पे तुम्हाला कसे भरायचे आहेत हे सगळं सविस्तर आपण पाहूया एका ग्राफिकच्या माध्यमातून. चला तर आता सर्वात पहिले मित्रांनो तुम्हाला सिडकोची जे काही मेन वेबसाईट आहे त्याच्यावर जायचं आहे. https://sidcohomes.com या संकेतस्थळावर व्हिजिट करायची आहे.
संकेतस्थळानंतर असं इंटरफरन्स ओपन होईल, असा पेज ओपन होईल. त्याच्यामध्ये प्रॉपर सगळी माहिती देण्यात आलेली आहे. म्हणजे जे काही प्रकल्प असतील म्हणजे सगळी माहिती दिली होती. जे काही प्रकल्प आहेत त्यांचं कार्पेट एरिया, त्यांची किंमत, त्यांचा ठिकाण हे सगळं दिलेलं आहे. याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं वरती 4 ऑप्शन आहेत मित्रांनो. मुख्य पेज, आमच्याविषयी, सिडको किंवा नोंदणी करावर क्लिक करायचं आहे. नोंदणी करावर क्लिक केल्यानंतर काही महत्त्वाच्या बाबी दिलेल्या आहेत, त्या तुम्ही व्यवस्थितरित्या पाहून घ्या. तर या ठिकाणी पहा, तुमची जे काही KYC आहे ते पूर्ण KYC डिजिटल असणार आहे. त्याशिवाय तुमचा अर्ज करण्यापूर्वी सर्व आवश्यक जे काही कागदपत्रे असतील ती तुम्हाला तयार ठेवायची आहेत. त्या कागदपत्राची लिस्ट या ठिकाणी दिलेली, यादी या ठिकाणी दिली. क्लिक करून तुम्ही यादी पाहू शकता. त्याच्या संपूर्ण डॉक्युमेंटची लिस्ट दिलेली आहे, ती तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि त्याच्याप्रमाणे डॉक्युमेंट्स तयार ठेवायचे आहेत. त्यानंतर तिसऱ्या भागाखाली नोंदणी शुल्क तुम्हाला 236 रुपये या ठिकाणी GST सह लागणार आहे, जे विना परतावा असणार आहे. लक्षात ठेवा. म्हणून इथं तुम्हाला ते परत भेटणार नाही. त्याच्यानंतर कोणत्याही मदतीसाठी तुम्हाला जो काही संपर्क क्रमांक दिला त्याच्यावरती संपर्क साधू शकता. सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत तुम्हाला या संपर्क क्रमांकावरती संपर्क साधायचा आहे. नक्कीच त्याच्यावर तुम्हाला रिप्लाय मिळणार आहे, त्याच्यावरती उत्तर दिलं जाणार आहे. आता या ठिकाणी काही टप्पे आहेत मित्रांनो. पहिला टप्पा तुम्ही पहा, तुमचा मोबाईल नंबर आणि प्रविष्ट करायचा आणि OTPद्वारे लॉग इन करायचं आहे. दुसरा आहे तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड सत्यापित करायचं आहे. साक्षीकृत कागदपत्रे तुम्हाला अपलोड करायचे आहेत. तिसरं आहे तुमचं सह अर्जदाराची तुमची स्वयं साक्षीकृत कागदपत्रे पडताळणीसाठी अपलोड करायची आहेत. नंतर तुम्हाला 236 रुपये GST सह विना परतावा शुल्क भरायचं आहे. त्यानंतर ऑनलाईन नोंदणी यशस्वीरित्या जमा होणार आहे. खाली बघा तुम्ही, मी सूचना वाचल्या आणि समजल्या, हो मी सहमत आयवर क्लिक करायचं आहे. हो मी सहमत आयवर गेल्यानंतर तुम्हाला तुमचं संपूर्ण नाव प्रविष्ट करायचं आहे. आता मी पहिलं संपूर्ण नाव प्रविष्ट करून घेतो. तर मित्रांनो, तुम्हाला तिथे तुमचं नाव टाकायचं, संपूर्ण नाव आणि तुमचा मोबाईल क्रमांक जो तुम्ही या लॉटरीसाठी वापरणार तो तिथे प्रविष्ट करा आणि पुढे वर क्लिक करायचं. इथे आपल्याला OTP प्रविष्ट करायचा मित्रांनो. तर इथे मित्रांनो मी OTP प्रविष्ट केलेला आहे. पुढे पाहिजे पडताळणी करा आणि पुढे जा. पडताळणी करा पुढे जावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढचं जे काही विंडो आहे ती ओपन होणार आहे. इथे नियमवाटी आहे, तुम्ही सगळ्या नियमवाटी वाचून घ्या. उपरोक्त अटींशी मी सहमत आहे सगळं वाचून घ्यानंतर हो मी सहमत आयवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर इथे प्रविष्ट करायचा आहे. आधार कार्ड नंबर टाकून घ्या. या ठिकाणी मी आधार कार्ड नंबर टाकून घेतो. तर आधार कार्ड नंबर टाकल्याच्या नंतर इथे पुढे जावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. पुढे जावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुन्हा एक आधारचा OTP येईल, जो आधारला लिंक असणारा नंबर आहे त्याच्यावरती OTP येणार आहे. तुम्हाला जर आधार कार्डचा जो काही नंबर आहे बदलायचा असेल ते बदला म्हणून आहे, तर OTP तुम्हाला येईल मित्रांनो. या ठिकाणी OTP प्रविष्ट करा. प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे, ते डाउनलोड करा. तर या ठिकाणी मी OTP प्रविष्ट करून घेतो. तुम्हाला या ठिकाणी बघू शकता पडताळणी करा आणि पुढे जावर क्लिक करायचं आहे. पडताळणी करा आणि पुढे जावर क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता तुमची आधार पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे. म्हणजे तुमचं आधार कार्ड व्हेरिफिकेशन झालेलं आहे. आता तुम्हाला पॅन कार्ड नंबर प्रविष्ट करायचा आहे. इथे पॅन कार्ड नंबर प्रविष्ट करून घेतो. चॅनलच्या तर पहा या ठिकाणी मी आधार कार्ड नंबर टाकलेला आहे. तुम्हाला इथे पुढेवर क्लिक करायचं आहे. पुढेवर क्लिक केल्याच्या नंतर तुमचं जे काही पडताळणी आहे तुमच्या पॅनची पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे. म्हणजे आपले 2 स्टेप पूर्ण झालेत मित्रांनो. आता काय विचारलं, तुमच्या कुटुंबाचे मासिक उत्पन्न किती आहे? विवाहित अर्जदारांसाठी कुटुंबाची एकूण मासिक उत्पन्न म्हणजे पती आणि पत्नी यांचा एकत्रित मासिक उत्पन्न पाहिजे. अविवाहित अर्जदारांसाठी एकल उत्पन्न अर्जदाराचे एकल उत्पन्न तुम्ही देऊ शकता. जर तुम्ही सिंगल असाल तर, दोघे असाल वर्किंग तर दोघांचे उत्पन्न दाखवायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, अनेकांनी प्रश्न केला होता की माझं उत्पन्न 3 लाख आहे, 4 लाख आहे, पण मला PMAYचा लाभ नको आहे. तर जर तुम्हाला PMAYचा लाभ नको असेल, जरी तुमचं उत्पन्न 3 लाख 6 लाखापेक्षा कमी असेल, तरी तुम्ही LIG हा ऑप्शन सिलेक्ट करून पुढे प्रोसीड करायचं आहे. EWAचा फायदा तुम्हाला मिळणार नाही, पण तुम्हाला LIGचा नक्कीच फायदा मिळणार आहे. म्हणून जरी तुमचं उत्पन्न 0 ते 6 लाख असेल तरी काळजी करण्याचं कारण नाही, तुम्ही LIGसाठी अर्ज करू शकता. पण हे उत्पन्न तुमचं पती आणि पत्नी दोघांचेही मिळून असणं आवश्यक आहे. की ते दोघांचे मिळून 50,000 पर्यंत आहे का 50,000 वर आहे, तर मासिक 50,000च्या वर आहे. पुढे क्लिक करायचं आणि पुढे जावरती क्लिक करायचं आहे. नवी मुंबईत तुमच्या मालकीचे घर आहे का? होय असेल तर होय करा, नाही तर नाही करा. नाही करून तुम्हाला पुढे जावर क्लिक करायचं आहे. अभिनंदन, तुम्ही अल्प उत्पन्न गट अर्थातच LIG सिडको महागृहनिर्माण योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र आहात. पुढे अर्ज करावर क्लिक करायचं आहे. अर्ज करावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे वैवाहिक स्थिती दाखवायची आहे. विवाहित म्हणून तुमचा जो काही ईमेल आयडी आहे तो ईमेल आयडी ते प्रविष्ट करायचा आहे. ईमेल आयडी मी प्रविष्ट करून घेतो आणि तो व्हेरीफाय केला जाईल मित्रांनो. तर इथे मित्रांनो तुम्हाला आधार कार्डचा नंबर जर हवा, आधार कार्डचा जो काही पत्ता आहे तो जर हवा असेल तर तसाच ठेवायचा आहे. इथे ऑटोमॅटिक आधारचा नंबर जो काही ऍड्रेस आहे तो फेच केला जाईल. तुम्हाला आधारचा ऍड्रेस नको असेल, तुम्हाला चेंज करायचा असेल तर तुम्ही इथे चेंज करून नवीन ऍड्रेस टाकून घेऊ शकता आणि जतन करावर क्लिक करू शकता. तर इथे आपल्याला आधारचा जो काही ऍड्रेस आहे तो तसा ठेवायचा आहे आणि ते ईमेल आयडी टाकलेला आहे. तुम्हाला पुढे जावर क्लिक करायचं आहे. पुढे जावर क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता मित्रांनो जो काही पुढचं पेज आहे ते अशा प्रकारचं आहे. सह अर्जदाराचे नाव प्रविष्ट करा. ऐच्छिक आहे, सब कॉम्प्लिकेट लावायचं असेल तर लावू शकता, नसेल लावायचं तर नाही लावू शकता. अर्जदाराशी संबंध जोडा. कोण आहेत?
सहअर्जदार जोडू इच्छित नाही किंवा पती पत्नी यांचं तुम्हाला जोडायचं आहे, तरी ते काय करू शकता? पती पत्नी असेल तर तुम्ही सहअर्जदार लावा, को-अप्लिकेंट लावून घ्या. जर तुम्हाला गरज नसेल तर तुम्ही लावणार नाही. सिंगल असेल तर काही गरज नाही, पण तुम्ही जर पती पत्नी असेल तर लावून घ्या. सहअर्जदार जोडू इच्छित नाही, इथे क्लिक करा. इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की हा टप्पा वगळला तर सहअर्जदार प्रविष्ट करण्यासाठी किंवा त्याचे नाव वगळण्यासाठी शुल्क आकारले जाईल. पुढे जर तुम्हाला या ठिकाणी हे करायचं असेल, लावायचं असेल तर तुम्हाला पुढे चालून शुल्क लागेल. फक्त सहअर्जदाराची माहिती प्रविष्ट करा. केवायसी तपशील जे को-अप्लिकेंट आहेत त्यांचं कसं करायचं बघा. को-अप्लिकेंटचा आधार कार्ड नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचे, त्यांच्या आधारची पडताळणी करायची आहे. तर या ठिकाणी मित्रांनो आपल्याला ओटीपी साठी ओके करायचं आणि पुढे जावर क्लिक करायचं आहे. पुढे जावर क्लिक केल्यानंतर ओटीपी तर मित्रांनो याच पद्धतीने तुम्हाला को-अप्लिकेंटचे आधार पडताळणी, पॅन कार्ड पडताळणी करायचे, जसे आपण तुम्ही अर्जदारीची केलेली आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे काही मेन पेज आहे डॉक्युमेंटचं पेज, तिकडे तुम्हाला तो इंटरफरन्स ओपन होणार आहे. पुढे जा केल्याच्या नंतर प्रवर्ग निवडा. तुम्हाला जो काही प्रवर्ग असेल तो तुम्ही प्रवर्ग निवडायचा आहे. रोजगाराची स्थिती तुम्ही पहा काय असाल, पगार आहात, इतर आहात किंवा स्वयंरोजगार आहात. तुम्ही तसं क्लिक करून अटी मला मान्य आहेत असं करून पुढे जायचं. प्रकारचे पेज ओपन होणार आहे. तुम्हाला काय काय इथे अपलोड करायचं आहे. तर या ठिकाणी बघा, अर्जदाराचा फोटो, अर्जदाराचे आधार कार्ड, स्वयंसाक्षी कागदपत्रे, अर्जदाराचे पॅन कार्ड, सेल्फ अटेस्टेड, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक नमुना किंवा अल्प उत्पन्न गट नमुना, सेल्फ अटेस्टेड. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता इकडे जोडीदाराच्या उत्पन्नाचा पुरावा, सेल्फ अटेस्टेड, सगळे उत्पन्नाचा पुरावा, अधिवास, सहअर्जदाराचा फोटो किंवा सहअर्जदार आधार कार्ड आणि सहअर्जदार पॅन कार्ड, हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचे आहेत. प्रॉपरली अपलोड करून घ्या. तर मित्रांनो तुम्हाला आता कागदपत्रे अपलोड करायचे आहेत, दस्तऐवज अपलोड करायचे आहेत. सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं की तुमचे डॉक्युमेंट्स हे जेपीजी, पीएनजी, पीडीएफ स्वरूपात असणं आवश्यक आहे. त्याचा आकार 2 MB पेक्षा जास्त नसावा. पहिले तुम्हाला अर्जदाराच्या फोटोवर क्लिक करा. इथे मी फोटो अपलोड केला, मी रद्द करून दाखवतो. या ठिकाणी ऍप्लिकेंट प्रोफाईल इमेज, या ठिकाणी तुम्हाला अर्जदाराचा फोटो 90 दिवसाच्या आतमध्ये काढलेला असणं आवश्यक आहे. तर अपलोड वरती क्लिक करायचं आहे. अपलोडवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो काही फोटो तुम्ही सेव्ह केलेला आहे तुमच्या फोल्डरमध्ये, तो इथे अपलोड करून घ्यायचा आहे आणि इथे जतन करावर क्लिक करायचं आहे. जतन करावर क्लिक केल्याच्या नंतर तुमचा फोटो हा जतन होणार आहे. त्याच्यानंतर पुढे बघा मित्रांनो, आधार कार्ड. आता आधार कार्ड म्हणजे अर्जदाराचे आधार कार्ड स्वयं साक्षांकित. या ठिकाणी स्वयं साक्षांकित करण्यासाठी तुम्हाला सेल्फ अटेस्टेड आधार कार्ड तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. तर या ठिकाणी सेल्फ अटेस्टेड आधार कार्ड तुम्ही अशा प्रकारे अपलोड करून घ्या आणि पुन्हा इथे जतन करून घ्या. इथे काय म्हणजे आधार कार्डच्या दोन्ही बाजूंनी मागील व पुढील घेतलेले स्पष्ट दिसणारे फोटो व स्वयं साक्षांकित केलेले अपलोड करणं आवश्यक आहे. मागे पुढे दोन्ही साईडचे तुम्हाला इथे जे काही इमेज आहे, म्हणजे पासपोर्ट जे म्हणतो आपण आधार कार्डची दोन्ही बाजूची इमेज अपलोड करणं आवश्यक आहे. जतन करावर क्लिक करायचं आहे. जतन करावर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला आता पुढची जे काही प्रोसेस आहे ती पॅन कार्डची असणार आहे. तुम्हाला पॅन कार्ड अपलोड करायचं आहे. अपलोडला थोडा वेळ लागतोय. आता बघा, पॅन कार्डवर अपलोड केल्यानंतर तुम्ही जे काही पॅन अपलोडवर क्लिक करून पुन्हा पॅन कार्ड जे काही तुम्ही सेव्ह केलेलं आहे त्या पॅन कार्ड वरती तुम्हाला म्हणजे तुम्ही ते सेव्ह करून घ्या, इकडे अपलोड करून घ्या आणि परत जतन करावरती क्लिक करायचं आहे. पॅन कार्डचा पुढील बाजूने घेतलेला स्पष्ट फोटो दिसणारा तुम्हाला हे डॉक्युमेंट्स अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गट पात्रता निकष जो काही तुम्हाला 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती कागदपत्र सांगितलेली आहेत ती इथे जोडायची आहेत. आता ती जोडण्यासाठी काय करावं लागेल, तुम्हाला अपलोडवरती क्लिक करायचं आहे. अपलोडवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला जो काही फॉर्म तुम्ही घेतलेला आहे तो इथे दस्तऐवज यशस्वीरित्या अपलोड झाली, म्हणजे तुमचं डॉक्युमेंट्स अपलोड झालेलं आहे. इथे बघा, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी नमुना जो काही दिलेला आहे तो फॉर्मॅट ए आहे आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक फॉर्मॅट ए आणि अल्प उत्पन्न गटासाठी फॉर्मॅट बी. जतन करावर क्लिक करायचं आहे. जतन करावर क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता पुढे या ठिकाणी आपलं हे जे काही स्वयं साक्षांकित कागदपत्र जतन झालेलं आहे. पुढे बघा, जोडीदाराच्या उत्पन्नाचा पुरावा. तुमचा जो काही मिसेस मिस्टर असतील, मिसेस फॉर्म भरत असेल, मिस्टरांचं मिस्टर फॉर्म भरत असेल तर मिसेसचं, या ठिकाणी तुम्हाला जोडीदाराचं ITR लावायचं आहे. ITR अपलोड करायचं आहे. बघा, बारकोड आहे का, दस्तऐवज प्रकार निवडा. या ठिकाणी कोणतं दस्तऐवज तुम्ही जोडताय, तर तहसीलदाराने जारी केलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र किंवा 12 महिन्याची पगार स्लिप तुम्ही स्कॅन करताना एकच फोल्डरमध्ये ते सगळं घ्या. नियोक्त्याकडून दिलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र किंवा उत्पन्न नाही असे ऑप्शन देण्यात आलेले आहेत किंवा आर्थिक वर्ष 2023-24 साठीचा प्राप्तिकर परतावा. तर प्राप्तिकर परतावा क्लिक करायचा आहे. जर तुम्ही ITR रिटर्न भरत असाल तर किंवा तुमचं तहसीलचं असेल तर तहसीलचं क्लिक करा. उत्पन्न नसेल तर तुम्ही उत्पन्न नाही हा ऑप्शन तुम्ही चॉईस करू शकता आणि म्हणून पुढे तुम्हाला इथे प्रोसीड करायचं आहे. बारकोड आहे का, तर हो बारकोड आहे. बारकोड क्रमांक इथे तुम्हाला टाकायचा आहे.
आता इथे इथे मित्रांनो सर्वात महत्वाचं, जर तुमचं उत्पन्न नसेल, उत्पन्न शून्य असेल, तुम्ही हाऊसवाईफ आहात, तुम्ही काम करत नाही, तर अशा केसमध्ये तुम्हाला जो काही ऑप्शन दिलाय तो दिलाय उत्पन्न नाही. आणि जर तुम्ही उत्पन्न नाहीवर क्लिक केलं तर तुम्हाला एक नमुना आहे, स्वयं घोषणापत्र आहे, ते घोषणापत्र डाउनलोड करायचं आहे आणि त्याच्यामध्ये जे काही मॅटर दिलेलं आहे, ज्यांना म्हणजे इन्कम नसल्यामुळं, तर हे तुम्ही मॅटर जे काही आहे ते स्वयं घोषणापत्र भरून द्यायचं आहे. कुठल्याही स्टॅम्प पेपरवर घ्यायची गरज नाहीये, साध्या पेपरवरती कदाचित हे दिलेलं आहे. त्याच्यामुळे हे शपथपत्र तुम्हाला प्रॉपरली लिहून तुम्हाला सबमिट करायचं किंवा अपलोड करायचं आहे. याच्यात काय दिलंय की माझं या 23-24 आर्थिक वर्षाचं उत्पन्न हे निरंक आहे, म्हणून हा ऑप्शन इथे आपल्याला देण्यात आलेला आहे. जर तुमचं उत्पन्न नसेल तर, पण इतर जे सदस्य असतील, जे कमावते असतील, त्यांचे मात्र डिटेल देणं आवश्यक आहे. जसं पती असेल किंवा इतर कोणी असेल तर तुम्ही मोस्टली पती असेल तर पत्नीचं, पत्नी असेल तर पतीचं, असं तुम्हाला या ठिकाणी माझ्या परिवारात खाली सदस्य आहेत, जे जे कोणी घरामध्ये राहत आहे त्यांचं तुम्हाला उत्पन्न किंवा काय सोर्सेस आहेत ते इथं लिहिणं बंधनकारक असणार आहे. म्हणून हा ऑप्शन दिलाय मित्रांनो. जर तुमचं उत्पन्न नसेल तर अनेकांनी प्रश्न केला होता, सर आमचं उत्पन्नच नाही, तर माझे मिसेस कामच करत नाही किंवा माझे मिस्टर त्यांचं उत्पन्नच नाही, तर अशा वेळेस काय करायला पाहिजे, तर हे स्वयं घोषणापत्र तुम्हाला द्यायचं आहे. आता इथे मित्रांनो आपल्याकडे प्राप्तिकर आहे, तर प्राप्तिकर बारकोड आहे का, तर नक्कीच हो केल्यानंतर बारकोड नंबर टाकायला सांगितलं जात आहे. खरं तर इथे घाम फुटेल हा फॉर्म भरता खरं सांगतो मित्रांनो, हा फॉर्म भरता घाम फुटेल अशी परिस्थिती कदाचित येऊ शकते. कारण इथे तुम्ही पाहू शकता जो काही बारकोड आहे तो बारकोड इथे टाईप करायला सांगत आहेत. बारकोड छोटा नाही मित्रांनो, खूप मोठा बारकोड आहे जर तुम्ही बघितला तर, कारण एवढा मोठा बारकोड आहे की तो टाईप करता त्याला 5 मिनिटं जाणार आहेत, असा तो बारकोड या ठिकाणी दिलेला आहे. तुम्ही टाईप करून बघतो काय होतं पुढे ते. आता इथे मित्रांनो खरं तर बारकोड हा जो काही दिलाय आयटी रीडरवरती खूप मोठा आहे आणि इथे टाईप करणं शक्य नाही. इथे अल्फाबेट्स ऍक्सेप्ट केले जात नाही, त्याच्यामुळे 20 नंबर तुम्हाला बारकोड टाकायचा आहे. तुम्ही थोडाच बारकोड टाकला तर ते ऍक्सेप्ट करणार नाही. 20 डिजिट बारकोड नंबर मला तरी आढळून आलेला नाही आणि म्हणून मी खूप शोधाशोध केली बारकोडची, पण ते पूर्ण बारकोड इथे स्कॅन होत नाही किंवा ऍक्सेप्ट केला जात नाही. त्याच्यामुळे मी बारकोड आहे का तर इथे नाही करतो आणि पुढील जतन करावरती जातो आणि पुढील पाहू प्रोसेस काय होते ते. आता जोडीदाराच्या उत्पन्नाचा आपण दाखला या ठिकाणी दिलेला आहे. यानंतर उत्पन्नाचा पुरावा, तुमचा जो काही उत्पन्नाचा पुरावा आहे, ऍप्लिकेंटचा जो काही उत्पन्नाचा पुरावा असेल तो या ठिकाणी अपलोड करायचा आहे. दस्तऐवज निवडा, तुम्ही आर्थिक वर्षाचे प्रमाणपत्र आणि नाही वरती क्लिक करा आणि पुढे पुन्हा जतन करावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो पुढे पहा काय तिथे पुढे आहे तुमचं अधिवास प्रमाणपत्र, डोमिसाईल सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचं आहे. जोडावरती क्लिक करा, अपलोड वरती क्लिक करा, कारण ते बारकोड नंबर पुन्हा मागितला जातोय. अपलोडवर क्लिक केल्याच्या नंतर तुमचं जे काही डोमिसाईल सर्टिफिकेट आहे ते इथे अपलोड होणार आहे. पुन्हा इथे बारकोड नंबर मागितला जात आहे. मित्रांनो खरं सांगतो, सिडकोचा फॉर्म भरणं हे ऐर्या गैर्याचं काम नाही, म्हणून हे बारकोड टाकण्याची सिस्टम मला कळत नाही. काय असं सिडकोने दिलं, एवढं काय घोडं अडलं असतं सिडकोचं बारकोड वाचून, ऑटोमॅटिक जरी स्कॅन केला असता सिस्टमॅटिक म्हणजे म्हाडासारखं, तरी ते बेटर झालं असतं. पण ते प्रत्येक वेळेस बारकोड टाकणं किती अवघड प्रोसेस आहे, खूप किचकट प्रोसेस असल्याचं एकंदरीत दिसून येत आहे. मी आता बारकोड नंबर टाकून बघतो. आता या ठिकाणी 20 डिजिट बारकोड नंबर टाकलेला आहे. आता पुन्हा मी ते जतन करावर क्लिक करतो, कारण ते बघा महत्वाचं मित्रांनो, महाराष्ट्राचा मागील 15 वर्षापासून रहिवासी असल्याचे अधिवास प्रमाणपत्र डोमिसाईल सर्टिफिकेट सादर करणे आवश्यक आहे. तुमच्याकडे अधिवास प्रमाणपत्र नसेल तर नवीन अधिवास प्रमाणपत्रासाठी नजीकच्या आपले सरकार केंद्राला भेट द्या. आपले सरकार केंद्राच्या यादीसाठी इथे क्लिक करा. इथे तुम्हाला यादी दिलेली आहे, जे कोणी आपली सरकारवाली जी काही यादी आहे इथे जो की खूप चांगली आहे की निदान इथे यादी दिलेली आहे, तुम्ही ती यादी शोधून पुढील प्रोसेस करू शकता नक्कीच, आणि चांगली गोष्ट आहे. तर इथे पुढे माजी सैनिक वगळून तुम्हाला सर्वांनाच हे सर्टिफिकेट सादर करणं बंधनकारक आहे. मी जतन करावर क्लिक करतो. जतन करावर क्लिक केल्याच्या नंतर आपण पुढे पाहूया काय प्रोसेस आहे. तर आता इथे अधिवास प्रमाणपत्र जे काही आहे ते इथे अपलोड झालेलं आहे. आता सह अर्जदाराचा फोटो, जो कोअप्लिंगेड आहे तुमचा त्यांचा फोटो द्यायचा आहे. मिस्टर मिसेस कोणी असतील त्यांचा फोटो तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे. तर कोअप्लिंगेडचा फोटो इथे अपलोड केला. इथे बघा अर्जदाराचा फोटो 90 दिवसाच्या आत काढलेला असावा. पुन्हा जतन करावर क्लिक करायचं आहे. जतन करावर क्लिक केल्याच्या नंतर तुमचा अर्जदाराचा फोटो इथे अपलोड झालेला आहे. पुन्हा सह अर्जदाराचा आधार कार्ड तुम्हाला जोडायचा आहे. जो कोणी तुमचे पती असतील, पत्नीचं, पत्नी असेल पतीचं, तर इथे सह अर्जदाराचा आधार कार्ड तुम्ही अपलोड करून घ्या. स्वयं साक्षांकित पाहिजे आणि हे दोन्ही बाजूचं तुम्हाला स्पष्टपणे दिसणारं आधार कार्ड अपलोड करणं आवश्यक आहे. मी अपलोड करतो. जतन करा.
जतन करा केल्यानंतर पुन्हा आता शेवटचं राहिले सह अर्जदाराचं पॅन कार्ड. इथे अपलोडवरती क्लिक करून पुन्हा तुम्हाला पॅन कार्ड घ्यायचं आहे. जे काही तुमच्या सह जोडीदाराचं पॅन कार्ड आहे ते तुम्ही इथे घ्या. इथे अपलोड करतोय, जतन करावर क्लिक करा. तर अशा प्रकारे मित्रांनो इथे सगळे कागदपत्र अपलोड झालेले आहेत. पहा, सगळे डॉक्युमेंट्स अपलोड झालेत. अर्जदाराचा फोटो, अर्जदाराचे आधार कार्ड, अर्जदाराचे पॅन कार्ड, आर्थिक दुर्प्रकार किंवा LIG गटासाठीची पात्रता म्हणजे शपथपत्र फॉर्मॅट A किंवा B, जोडीदाराचा उत्पन्नाचा पुरावा ITR, जोडीदाराचा उत्पन्नाचा तुमचा पुरावा स्वतःचा, त्याच्यानंतर अधिवास प्रमाणपत्र तुमचं स्वतःचं जे ऍप्लिकेंट आहेत आणि को ऍप्लिकेंटचा फोटो, को ऍप्लिकेंटचा आधार कार्ड आणि को ऍप्लिकेंटचं पॅन कार्ड. इथे मात्र जर तुम्ही राखीव प्रवर्गामध्ये असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी सर्टिफिकेट दोनही इथे अपलोड करायचे आहेत. आणि ते अपलोड करून प्रॉपरली तुम्हाला जे काही बारकोड आहे किंवा नाही, बारकोड असेल तर बारकोड तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे, एंटर करायचा आहे. आणि मग नसेल समजा राखीव प्रवर्गात तर तुम्ही हा पार्ट पूर्णपणे स्किप करू शकता. हे सगळे डॉक्युमेंट्स इथे अपलोड केल्याच्या नंतर मला मान्य आहे. बघा, इथे अपलोड केलेली कागदपत्रे अचूक व सत्य आहेत. मी हे प्रमाणित करत आहे. पडताळणीसाठी या कागदपत्रांचा उपयोग करण्यास माझी संमती आहे. आता इथे तुम्हाला जतन करा आणि पुढे जावर क्लिक करायचं आहे. आता मित्रांनो सर्व डॉक्युमेंट्स अपलोड झाल्याच्या नंतरची विंडो तुम्हाला ओपन होणार आहे. अर्ज नोंदणी शुल्क भरणा करा. तुम्हाला जे काही अर्जाची नोंदणी शुल्क आहे ते भरणा करायचं आहे. अर्जाची फीस बघा 200 रुपये आहे, GST 36 रुपये, एकूण तुम्हाला 236 रुपये भरायचे आहेत. पेमेंट प्र इथे SBI दिलेला आहे. तुम्ही इथे क्लिक करून पुढे पैसे भरावरती एंटर करायचं आहे. पैसे भरावर एंटर करा. तर पहा, पैसे भरावर एंटर करतो मी. अर्जाची नोंदणी शुल्क परतावा नॉन रिफंडेबल स्वरूपाचे आहे. तुम्ही अपलोड केलेली कागदपत्रे योग्य आहेत याची खात्री करून घ्या. योग्य असतील तर अर्ज नोंदणी शुल्क भरणा करणार. समजा तुम्हाला असं वाटत असेल की माझे डॉक्युमेंट्स प्रॉपर नाहीत, एखादं डॉक्युमेंट्स राहिलेलं आहे, प्लीज तुम्ही नोंदणीची फीस भरू नका. कारण तुम्ही जर फीस भरली तर नंतर तुम्हाला इथे एडिटचा ऑप्शन राहणार नाही. आणि म्हणून मान्य किंवा अमान्य दोन्ही गोष्टी तुम्ही बघा. तुम्हाला अजून काही एडिटिंग करायची असेल, एडिट करायचं असेल, काही अजून ऍड करायचं असेल, कमी करायचे डॉक्युमेंट्स, तुम्ही त्याला आताच संधी मिळणार आहे. एकदा पैसा भरणा केल्यानंतर तुम्ही केलेल्या अर्जात तुम्ही निवडलेल्या श्रेणीसह कोणत्याही प्रकारचे बदल करू शकणार नाही. आताच कन्फर्म करा तुम्हाला EWS मध्ये भरायचं का LIG मध्ये भरायचं. आताच कन्फर्म करून तुम्ही मान्यवर क्लिक करायचं आहे. आता कन्फर्म झाल्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता कशा प्रकारचं हे पेज ओपन झालेलं आहे. या ठिकाणी पहा तुम्हाला काय काय ऑप्शन आहेत पे करण्यासाठी. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आहे, इंटरनेट बँकिंग, UPI म्हणजे तुम्हाला फोन पे असेल, तुम्हाला इतर गुगल पे असेल, पेटीएम असेल, व्हॉट्सअप पे असेल त्याच्याद्वारे पेमेंट करू शकता. वॉलेटद्वारे पेमेंट करू शकता. वॉलेटमध्ये सुद्धा अलग अलग वॉलेट तुमच्याकडे जे काही वॉलेट असेल त्याच्यातून पेमेंट करू शकता. NEFT करू शकता किंवा तुम्हाला SBI ब्रांच मध्ये पेमेंट करायचं असेल तर ते तुम्हाला चलन डाउनलोड करून तुम्हाला पुढे SBI मध्ये ते सगळे डॉक्युमेंट्स घेऊन जावं लागणार आहे. पण जेव्हा तुम्हाला वाटलं की तुम्ही क्रेडिट कार्डने करू शकता किंवा इतर जे काही तुम्हाला सोर्सेस वापरायचे त्या सोर्सेसद्वारे तुम्हाला पेमेंट करून इथे पेमेंट पूर्ण होणार आहे. त्याच्यानंतर तुमची प्रोसेस पूर्ण होणार आहे. तर इथे तुम्हाला UPI किंवा इतर जे काही ऑप्शन आहेत त्यांनी तुम्हाला इथे पेमेंट करायचं आहे. आणि पेमेंट तुमचे देयक यशस्वीरित्या प्राप्त झालेले आहे. जे काही पेमेंट आहे तुम्ही तुमचं ऑनलाईन लॉग इन करा किंवा तुमचं पेटीएम असेल किंवा तुमचं फोन पे असेल त्याद्वारे तुम्ही या ठिकाणी पेमेंट करायचं आहे. सगळेच ऑप्शन दिलेत मित्रांनो, ते तुम्ही प्रॉपरली बघून घ्या. मी ते हाईड केलेले आहेत, पण तुम्ही ते तुमचं जसं तुम्हाला पेमेंट ज्याप्रमाणे पेमेंट करायचे त्याप्रमाणे तुम्हाला पेमेंट करायचं आहे. इथे तुमचे देयक यशस्वीरित्या प्राप्त झाले आहे. डॅशबोर्डवर जा, पावती डाउनलोड करा. क्लिक केलं तर तुम्हाला ती जे काही पावती आहे पैसे भरल्याची ती पावती तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करून घेऊ शकता. जे काही रिसीट आहे अशा प्रकारची रिसीट आहे. किंवा तुम्हाला जर डायरेक्ट डॅशबोर्डवर जायचं असेल तुम्ही डॅशबोर्डवरती जाऊ शकता. इथे पण नोंदणी पूर्ण झाली. इथे तुम्हाला नोंदणी पूर्ण झाल्याचा ऑप्शन दिसतोय. सगळी माहिती तुम्ही प्रॉपर भरलेली आहे आणि प्रॉपर भरल्यानंतर तुमचा जो काही अर्ज आहे तो इथे डाउनलोड करून घ्यायचा आहे. अर्ज नोंदणी क्रमांक इथे दिलेला आहे मित्रांनो, म्हणून तुमचं डाउनलोड करून घ्या फॉर्म. आणि फॉर्म डाउनलोड केल्यानंतर असा तुम्हाला फॉर्म या ठिकाणी ओपन होणार आहे. तुमचा फोटो असणार आहे, तुमचा को-ऍप्लिकंटचा फोटो असणार आहे. इथे सगळे डिटेल्स व्यवस्थित पाहून घ्या, प्रॉपरली पाहून घ्या. आणि जे तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत ते सुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहेत. जे डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड केले हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही पाहू शकता. आणि सगळे नियमवाटी आहेत. हे सगळं तुम्हाला आता पुढे जेव्हा तुमचं प्रोसेस होईल तेव्हा ते पूर्ण करायचं आहे. माझे पसंतीचे सिडकोचे घरसाठी आपली ऑनलाईन नोंदणी सादर केल्याबद्दल धन्यवाद.
तर एकंदरीत मित्रांनो, आज तुम्हाला या सिडकोच्या लॉटरीसाठी ऑनलाईन नोंदणी कशी करायची ही माहिती मिळाली असेल. पुढील भागात आपण वेगवेगळे साइट व्हिजिट करून तेथील प्रकल्पाची माहिती, सॅम्पल फ्लॅट, लोकॅलिटी, आजूबाजूचा परिसर, उपलब्ध सोयी सुविधा या सगळ्या संदर्भात लवकरच व्हिडिओ घेऊन येणार आहोत.